आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी ज्याप्रमाणे राज ठाकरे हे शिवतीर्थावरती आपल्या सर्वच नागरिक असतात, ज्यासोबत महाराष्ट्र सैनिक असतात त्यांना संबोधित करतात, त्याचप्रमाणे आज देखील मनसेची आणि एकंदरच पाहिले तर राज ठाकरे जी तोफ आहे ती छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी धडकणार आहे। त्यापूर्वी आपल्यासोबत मनसेचे नगरसेवक आहेत यशवंत किल्लेदार साहेब। साहेब, तुम्ही नगरसेवक झाल्याच्या नंतर ही पहिली सभा आहे, किती जय्यत होणार आहे, कशा पद्धतीची तयारी आहे ती करण्यात आलेली आहे? निवडणुकीनंतरची खरी तर ही पहिलीच सभा आहे. पण ह्याला आम्ही सभा म्हणत नाही. हा आमचा गुढीपाडवा मेळावा आहे आणि गुढीपाडवा मेळाव्याला आमची नेहमीच तयारी ही जय्यत असते. तुम्हाला एकंदर पाहिलं असाल तुम्ही, दरवर्षी जशी सभा असते किंवा दरवर्षी जसा मेळावा असतो गुढीपाडवा मेळावा, तशीच जय्यत तयारी यंदाही केलेली आहे. मोठा 80x60चा मोठा स्टेज आणि त्याच्या पुढे रॅम्प, बाजूला 2 स्क्रीन, सगळं भव्य दिव्य असतं आणि राज ठाकरे साहेबांची कुठलाही कार्यक्रम असू दे हा नेहमीच भव्य दिव्य आणि नेत्रदीपक असतो. तर मला वाटतं की पाडवा मेळावा हा खरंच आमचा दृष्ट लागण्यासारखा होतो आणि तो यंदाही तसाच होईल. नक्कीच। परंतु प्रत्येक मेळाव्यामध्ये असतं ते म्हणजे राज ठाकरे नक्की काय संबोधित करणार आहेत? आज सकाळी देखील त्यांनी एक ट्रिजर आहे तो या ठिकाणी टाकलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याला महाराष्ट्रातील नागरिकांना देखील त्रास झालेला आहे, या अनुषंगाचं ते ट्विट होतं। कसं बघताय ह्या ट्विटकडे आणि या अनुषंगाने? ट्रीजर आणि ट्विट दोन्ही गोष्टी गेले 3-4 दिवस बघताय. तुम्हाला अंदाज आला असेल ना की एकंदर मराठी माणूस आणि सत्ताधारी पक्षांची एकंदर पॉलिसी, या पॉलिसीजवर मराठी माणूस किंवा मुंबई महाराष्ट्रातील जनता नागरिक कशी भरडली जाते, असं साधारण त्यातला मतितार्थ निघतो जो मी काढला आहे तो. मला वाटतं तीच लाईन भाषणाची असावी. उज्ज्वल महाराष्ट्राचा मार्ग ठरवूया असं देखील शेवटी त्या ट्रिजरमध्ये येत आहे। नक्की कशा प्रकारे हा मार्ग असणार आहे? कारण आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून मनसेचा जो वर्षपूर्तीचा जो कार्यक्रम होतो तो देखील यावर्षी रायगडावरती झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। एक वेगळं पण ह्या वर्षीपासून आपल्याला पाहायला मिळतं मनसेमध्ये। एक काय माहिती आहे का, जुना जो ट्रेंड होता राजकारणाचा म्हणा किंवा समाजकारणाचा किंवा कार्यकर्त्यांचा, आणि आताच्या पिढीचा जी विचार करण्याची एक पद्धत आहे किंवा त्यांची जी एक विचारसरणी आहे, ह्याच्यामध्ये कुठेतरी जनरेशन गॅप आहे. आणि आता नवीन पिढीच्या जो काही विचारसरणी आहे किंवा त्यांचा जो काही कल आहे त्या पद्धतीने पुढे वाटचाल करायला हवी, असा एकंदर त्यातून आमचा अर्थ निघतो. आणि मला वाटतं नवीन पिढीला जे हवं आहे किंवा नवीन पिढीची जी विचारसरणी आहे की त्यांना जे अभिप्रेत आहे त्या पद्धतीने पक्ष पुढे घेऊन जायचा, हाच त्याचा अर्थ होतो. नक्कीच। अमित ठाकरे देखील आपल्याला प्रकर्षाने यामध्ये जाणवत आहेत, यामध्ये पाहायला मिळत आहेत। अनेक त्यांनी धुरा देखील सांभाळला, त्या ठिकाणी अनेक प्रचार देखील केले। अमित ठाकरेंकडून कसं पाहताय येणाऱ्या काळामध्ये मनसेची धुरा कशा पद्धतीने त्यांनी एक लक्षात घ्या की नवीन जी जनरेशन आहे ही नवीन जनरेशन ही अमित ठाकरे साहेबांना प्रचंड फॉलो करते किंवा त्यांना लाईक करते. तर मला वाटतं नवीन जनरेशनची मोड जी बांधायची आहे आणि ती पक्षासाठी जी उपयोगी भविष्यात होणार आहे त्याचं संपूर्ण नेतृत्व अमितजी करतील आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू आहे. नाशिकच्या बंधुबाबांचा प्रश्न आहे तो देखील आपण गेल्या 1-2 दिवसापासून पाहतोय। कसं बघताय तुम्ही नगरसेवक आहात, मुंबईमध्ये देखील असे अनेक अंधश्रद्धांचे प्रकार आहेत ते घडतात। मी हे बाबा बिबा ह्या गोष्टी मानत नाही, ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तुमचा देवावर निश्चिम विश्वास असेल त्याची भक्ती करा. या बाबा बिबांची गरज कोणाला लागते? तुम्ही पाहताय गेले 2-3 दिवस काय चाललं आहे, कशा बातम्या येतात, तुम्हीच बातम्या देत आहेत. याची गरज खरं तर लागायला नाही हवी होती, कारण हा सुसंस्कृत पुरोगामी महाराष्ट्र आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशी बाबा संस्कृती चालत नाही. रुपाली चाकणकरांचा एक व्हिडिओ आहे तो त्याच बाबांसोबत आहे, तो या ठिकाणी होतं आता ते हे पाय धुताना काय काय असतं, प्रत्येकाची एक स्वतःची एक विचारसरणी असते, विचार करायची एक पद्धत असते. कदाचित त्यांनी एक रिस्पेक्ट म्हणून सुद्धा त्यांच्या डोक्यावर छत्री धरली असेल. मे बी त्यावेळची परिस्थितीनुसार त्यांनी ती परिस्थिती मला माहीत नाही की त्यांनी छत्री त्यांच्या डोक्यावर का धरली, त्याच्यामागे नेमकं त्यांचं काय भावना होती. तर मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच देऊ शकतील. शेवटचा प्रश्न, अनेक ठिकाणी आपण पाहतो की मराठी माणूस हा मुंबईमध्ये जिवंत राहायला पाहिजे हे आपण आधीपासून सांगत आले आहात, परंतु निवडणुकीपुरता हा माणूस एकत्र येतो नंतर विखुरला जातो। काय वाटतं मराठी माणसासाठी ही भूतन भविष्य हा मेळावा आहे तो होईल? ही आत्ता मुंबई महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक झाली ना, तीच खरं तर मराठी माणसांसाठीच्या अस्तित्वाची होती. मराठी माणसांनी एकत्र येऊन मतदानही केलं, परंतु काय आहे, जातीय शक्ती, धार्मिक शक्ती आणि पैसा याच्यापुढे थोडं बऱ्याचशा गोष्टी मागे पडल्या. परंतु
राज ठाकरे साहेब हे एकमेव असे नेते आहेत की नेहमी ते मराठी भाषा मराठी माणूस यांच्यासाठी झगडत आहेत आणि ते झगडत राहतील. आणि आमचा पक्ष जो आहे तो मूळ स्थापना देखील ती मराठी माणसांसाठीच झालेली आहे. आम्ही सदैव मराठी माणसांसाठी काम करत राहू. कानपिचक्या याच राजकारण्यांना पाहायला मिळतील आज. आज तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतील. गेले महिना दीड 2 महिने राज ठाकरे साहेब विशेष काही कुठे व्यक्त झालेले नाही आहेत. जे काही व्यक्त होतील ते आज होतील. एकंदर ज्या महाराष्ट्रातल्या मुंबईच्या राजकीय घडामोडीवर नक्कीच ते आज वक्तव्य करतील. आपण पाहिलं तर आज संपूर्ण घडामोडीवरती राज ठाकरे हे वक्तव्य करतात असं देखील या ठिकाणी मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. व्हिडिओ संतोष कदमसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.